बानाई. चला आपल्याला अजून त्या कमानीपासून पुढे जायचे. खूप छान निसर्ग आहे बघा कडेपठारचा. खूप प्रसन्न वाटतं. चालून चालून खूप दम लागतो बरं का, पण छान वाटतं, दमल्यासारखं होत नाही. हे बघा इथं काय बनवलंय, ह्याला काय म्हणतात तुम्हाला जर माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असं एका एक दगड मांडून ठेवलंय. चला इथून पण आपल्या वरती जायचंय. तुम्हाला साईडचं दाखवते बघा. हे बघा अशा प्रकारे आहे. ह्या रस्त्याने आपल्याला आणखीन वरती जायचंय. हे बघा वरती आल्यावर मी आणखी तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवते. हा बघा जेजुरी गड, आपला नवीन गड आहे. ही करा नदी आहे. खूप छान दिसते बघा इथून. हा दरवाजा आहे बघा, किती मस्त बांधकाम आहे. किती वर्ष झालं हा आहे असंच उभा आहे. जुनं बांधकाम. हा जुना रस्ता. बघा आता ह्या दरवाजापाशी आल्यावर पण आपल्याला आणखीन पुढे जायचं बघा. असं इथून असंच इथं आपल्याला इथं जायचं बघा. इथं कडेने सर्व असं बांधून घेतले बघा. अशी सेफ्टी करायचं काम चालू आहे. पावसाळ्यात भीती वाटते, खाली खूप खोल आहे बघा, त्याच्यासाठी अशी सेफ्टी करतात आहे. काम चालू आहे. इथपर्यंत काम आलेलं आहे. हे बघा जुनं बांधकाम. मस्त साईडने कडा अशा बांधून घेतलेल्या आहेत. हे बघा फायनली आपण कडेपठारवरती आलेलो आहोत. इथं वरती आल्यावर ना खालचा गड अजिबात दिसत नाही बघा. हे बघा अशी इथं दरी आहे खाली. असं इथं वरती कडेपठार देवस्थान. इळकोट इळकोट जय मल्हार. तर वरती आल्यावर इथं वीरभद्र मंदिर आहे. इथून असंच पुढे जायचं. त्या कमानीपासून फक्त 2 मिनिटाचा रस्ता आहे. हे बघा मंदिर आलं इथं. इथे एक अशी कमान आहे, मस्त मोठी घंटा आहे बघा इथं. ते काय नागेश्वर मंदिर. इथं श्रीराम मंदिर, मारुती मंदिर. वाघजाई मंदिर. हे बघा जुनं मंदिर. तिथं बस कुठे बस.
हा आहे जुनागड कडे पठार. या साईडला आहे घोडे उड्डाण. इथून जायचं असं. मस्त फ्रेश हवा येते बघा या साईडला. बघा